नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करूयात इयत्ता 10वी गणित भाग 1 वर आणि गणित भाग 1 मधलं 6वं प्रकरण, शेवटचं प्रकरण सांख्यिकी आणि यामधला सराव संच 6.1 आज आपण बघणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 5.3 बघितला, 5.2 आणि 5.1 वर चर्चा केलेली आहे। 5वं जे प्रकरण आहे त्याचबरोबर 5.4 वर पण चर्चा केली संभाव्यता या प्रकरणावरती। तर अगोदरच्या व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी या आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो। ओके, तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। आणि आपला WhatsAppचा ग्रुप आहे, WhatsAppच्या ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले, त्या लिंकवर क्लिक करून WhatsAppचा ग्रुप जॉईन करा। त्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट जे आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असतो। तर बघा या ठिकाणी मित्रांनो, मध्य काढण्याच्या 3 पद्धती आहेत, तर त्याच्यातली एक पद्धत आहे सरळ मध्य पद्धत। तर पहिला जो प्रश्न आहे सराव संच 6.1 मधला, तो सरळ पद्धतीने मध्य कसा काढायचा यावरती आहे। ओके, इथं काय दिलंय, इयत्ता 10वीच्या 50 विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेले तास आणि विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे। त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य सरळ पद्धतीने काढा। तर ही माहिती दिली, ज्याच्यामध्ये वेळ दिलाय, विद्यार्थी संख्या दिले, वेळ दिलेला आहे 0 ते 2 तास 7 विद्यार्थी अभ्यास करतात, 2 ते 4 तास 18 विद्यार्थी अभ्यास करतात, 12 विद्यार्थी जवळपास 4 ते 6 तास अभ्यास करतात, 10 विद्यार्थी 6 ते 8 तास अभ्यास करतात आणि 3 जण असे आहेत की जे जवळपास 8 ते 10 तास अभ्यास करत आहेत। ओके, तर इथं आपल्याला काय करायचंय, सरळ पद्धतीने मध्य काढण्यासाठी हे 4 स्तंभ आहेत। पहिल्या 2 स्तंभामध्ये काय, वेळ आणि विद्यार्थी संख्या, हे जे वर्ग आणि ही जी वारंवारता आहे ती लिहायची। बघा वेळ काय बाबा 0 ते 2 आहे, त्याच्यानंतर 2 ते 4 आहे, 4 ते 6 आहे, 6 ते 8 आहे आणि त्याच्यानंतर 8 ते 10 आपल्याकडे आहे। विद्यार्थी संख्या बघा 7 आहे, 18 आहे, 12 आहे, 10 आहे, 3 आहे आणि इथं लिहायचं समेशन FI। समेशन FI म्हणजे या सगळ्यांची बेरीज किती आली पाहिजे, 50 आली पाहिजे, कारण इथं सांगितलंय 50 विद्यार्थी। 7 आणि 18 झाले 25, 25 आणि 12 आपल्याकडे किती झाले बाबा 37, 37 आणि 10 47, 47 आणि 3 50, तर या ठिकाणी हे झाले 50। ठीक आहे, आता यानंतर वर्ग मध्य आणि FI हा एक कॉलम आहे। वारंवारता म्हणजे FI असतं बरं का, हिला आपण म्हणतो वारंवारता आणि ती काय असते, FI असते। आणि वर्ग मध्य म्हणजे XI। वर्ग मध्य म्हणजे 0 आणि 2 यांच्यामध्ये येणारी संख्या, 0 आणि 2 यांच्यामध्ये कोण येतं बाबा, 1 येतं। कसं काय, जर तुम्हाला जर ते काढता नसेल येत 0 आणि 2च्या मध्ये एक संख्या, जर काय गडबड असेल तर मग 0 अधिक 2 भागिले 2 करायचं। 0 अधिक 2 किती, 2 भागिले 2 केलं की 1। अशा प्रकारे वर्ग मध्य काढू शकतो। 2 आणि 4च्या मध्ये येणारी संख्या काय असली, 3, मग ती काढण्यासाठी असंही करू शकता, 2 अधिक 4 भागिले 2, 2 अधिक 4 6 भागिले 2 बरोबर बेत्रिक 6, म्हणजे या दोघांची बेरीज भागिले 2 केलं तरी तुम्हाला वर्ग मध्य येईल। 4 आणि 6च्या मध्ये 5 येतील, 6 आणि 8च्या मध्ये 7 येतील, 8 आणि 10च्या मध्ये 9 येतील। झालं बाबा, FI आहे, XI आहे। आता FI XI म्हणजे FI आणि XI यांचा गुणाकार। FI काय बाबा 7 18 12 10 3, XI काय 1 3 5 7 यांचा गुणाकार, 7 1 7 लिहिले, 18 त्रिक 24, 18 त्रिक 54, 12 पंचे 60, 10 7 70 आणि त्याच्यानंतर 9 त्रिक 27। झालं, हे सगळं झालं। हे सगळं झाल्यानंतर आता काय करायचं, या सगळ्यांची बेरीज करायची, म्हणजे इथं लिहायचं समेशन FI XI। किती बाबा बेरीज, 7 आणि 7 14, 14 आणि 4 झाले बाबा, बघा 7 आणि 7 14, 14 आणि 4 18चे 8, 4 आला 1, 1 आणि 5 किती झाले 6, 6 आणि 6 12, 12 आणि 7 किती झाले बाबा 19 आणि 20 21 किती झाले 218। म्हणजे ही जी बेरीज आहे ती 218 झाली। म्हणजे 2 गोष्टी मिळाल्या, समेशन FI किती 50 आणि समेशन FI XI किती 218। मग आता मध्य काढायचा, सरळ पद्धतीने मध्य काढायचा। कुठली पद्धत, सरळ पद्धतीने मध्य काढायचा आपल्याला। ओके, मध्य काढू। तर सरळ पद्धतीने मध्य काढायचं सूत्र आहे, मध्य बरोबर FI XI बरं का, समेशन FI XI भागिले समेशन FI, हे सूत्र पाठच करून टाका। सरळ पद्धतीने मध्य काढायचं सूत्र समेशन FI XI भागिले समेशन FI। समेशन FI XI किती 218, माहिती लिहिलं 218, भागिले समेशन FI किती 50, भागिले 50 करा। मग आता 218 ला 50 ले भाग लावा, 50 ले भाग लावा 218 ला, 5 चोक 20 म्हणून 50 चोक 200,
218तून 200 गेले 18 राहिले, एक शून्य घेतला, एक पॉईंट घेतला, 5 त्रिक 15 म्हणून 50 त्रिक किती झाले बाबा 150, 50 त्रिक 150 झाले बरोबर. आता या ठिकाणी बघा 180 मधून 150 गेले, किती राहिले 3 आणि वरून आला शून्य आणि त्याच्या पुढे एक शून्य घेतला आणि 5 सक 30 म्हणून 50 सक 300, किती झालं बाबा 4.36. उत्तर किती आलं बाबा माझ्याकडं 4.36. पण त्याच्या पुढे एकक द्यायचं, काय एकक बाबा, इथं सगळे तास आहेत म्हणून या ठिकाणी म्हणायचं 4.36 तास. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. अशा प्रकारे आपण सरळ पद्धतीने मध्य काढू शकतो. तर एकदम सोपं आहे मित्रांनो. या प्रकारचा जर प्रश्न आला तर 3 मार्काला येऊ शकतो आणि हे 3 मार्क आपल्या हातातले आहेत. हे 3 मार्क हातातून घालवायचे नाही. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ओके, आता जाऊयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघूयात आता काय बाबा या ठिकाणी. पुढचा प्रश्न मी काय करतोय, पहिल्यानंतर डायरेक्ट तिसरा घेतोय आणि याच्यानंतर दुसरा घेऊ, कारण पहिला आणि तिसरा प्रश्न सरळ पद्धतीने मध्य कसा काढायचा यावर आहे. म्हणजे अगोदर सरळ पद्धत समजून घेऊ, मग गृहीत मध्य पद्धत आणि मग मध्य प्रमाण विचलन पद्धत, अशा 3 पद्धती आहेत. तर तिसऱ्या प्रश्नामध्ये पण सेम आहे. दूध वितरण दिले, ग्राहक संख्या, यांना जसंच्या तसं इथं छापायचं. काय बाबा 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6. ठीक आहे बाबा, लिहिलं. त्याच्यानंतर इथं ग्राहक संख्या किती 17 बोलतो, 17, 13, 10, 7 आणि 3. ओके, आणि इथं लिहायचं समेशन FI, यांची काय करायची बाबा बेरीज, समेशन FI यांची बेरीज करा. 17 आणि 13 झाले 30, 30 आणि 10 40, 40 आणि 10 झाले 50, अशा प्रकारे 50 येणार. ओके, आता वर्ग मध्य म्हणजे या दोघांच्या मध्ये 1 आणि 2च्या मध्ये येणारी संख्या कुठली, 1 आणि 2च्या मध्ये येतात 1.5. 1 आणि 2च्या मध्ये येतात 1.5 म्हणजे 1.5. बघा दोघांची जर बेरीज केली, 1 अधिक 2 किती 3, 3 भागिले 2 केलं 1.5. त्याचबरोबर 2 आणि 3च्या मध्ये येणार 2.5. बघा 2 आणि 3 किती बाबा 5 झाले, 5 भागिले 2 केले की तुमच्याकडे उत्तर येईल 2.5. तर अशा प्रकारे आपण काय काढू शकतो, वर्गमध्य काढू शकतो. 3 आणि 4चा वर्गमध्य येईल 3.5, 4 आणि 5च्या मध्ये येणार 4.5, 5 आणि 6च्या मध्ये येणार 5.5. ओके, आणि आता गुणाकार 17 गुणिले 1.5. बरं का, 17 गुणिले 1.5 म्हणजे सरळ 17 गुणिले 15 करा. बघा 15 सक 90, 15 7 100, 5 चे 5, हातच्याला आले 10, 15 1 15, 15 आणि 10 किती झाले बाबा 25, 15 आणि 10 झाले 25 म्हणजे किती झालं 25.5. इथं आलं उत्तर 25.5. ओके, आता 13 गुणिले 25 करा. बरं का, 25 गुणिले 13 करा किंवा 13 गुणिले 25 करा. 13 पंचे 65 चे 5, हातच्यार आले 6, 13 दुने 26, 26 आणि 6 किती होतात 32, एक घर सोडून पॉईंट 32.5 करा. त्याच्यानंतर 35 गुणिले 10, 3.5 गुणिले 10 केलं तर 35 येतील म्हणजे 35.0 येतील. 4.5 गुणिले 7 करा. बरं का, 4.5 गुणिले 7, 7 5 35, हातच्याला आले 3, 7 चौक 28, 29 30 31, इथं आले 31, 31.5 म्हणजे इथं किती आलं बाबा 31.5. आणि 5.5 गुणिले 3 करा. 5.5 गुणिले 3, 3 5 15, हातच्याला आला 1, 3 5 15 आणि 1 16. बरोबर, बघा 3 5 15, हातच्याला आला 1, 3 5 15 आणि 1 16 म्हणजे 16.5. या ठिकाणी आलं 16.5. आता इथं काय करायचं, समेशन FI आणि XI यांची बेरीज. ओके, आता यांची बेरीज किती येणार बघा, 5 आणि 5 10, 10 आणि हे 10 झाले 20, 20चे 0, इथं दिला पॉईंट, हातच्याला आले 2, 2 आणि 5 7 8 9, 9 आणि 5 झाले 14, 15, 15 आणि 16 झाले आपल्याकडं 15 आणि 6 21, 21चे 1, हातच्याला आले 2, 2 आणि 2 4, 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हे 1 झाले आपल्याकडे 14 म्हणजे एकंदरीत 141 हे आपलं उत्तर येईल. एकदा परत एकदा हे कॅल्क्युलेशन वाटलं असतं आपण या ठिकाणी करूयात. भाई डिलीट क्यों नहीं हो रहा है तुम, हां 141. परत एकदा कॅल्क्युलेशन करा. 5 10 15 20, 20चे 0, इथं पॉईंट दिला, हातच्याला आले 2, 2 आणि 5 7 8 9, 9 आणि 5 झाले 14. बरं का, 2 आणि 5 7, 7 आणि 2 9, 9 आणि 5 14, 14 आणि 1 झाले 15, 15 आणि 6 झाले आपल्याकडे 21, 21चे 1, हातच्याला आले 2, परत 2 आणि 2 4, 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि हा एक 14. बरं का, 3 3 9 10 11 12 13 14 म्हणजे या ठिकाणी 141. ओके, समेशन FI XI 141 आणि समेशन FI 50. मग आपल्याला काय करायचं आहे, मध्य काढायचं आहे. मध्य काढायचं आपलं सूत्र काय बाबा, समेशन FI XI भागिले समेशन FI.
बरोबर. समेशन एफ आय एक्स आय किती 41 आणि भागिले समेशन एफ आय किती आलं 50. 141 भागिले 50. आता 50 ने परत 141 ला भाग लावा. 50 ने 141 ला भाग लावा. 50 दुने आपल्याकडे येतात 100. बरं. आता इथं आले 41. एक शून्य घेतला, एक पॉईंट घेतला. 5 48 म्हणून 50 8 आपल्याकडे आले 400. बरोबर. हे 10 आले, एक शून्य घेतला आणि 50 दुने म्हणजे 2.82. साधारणतः 2.82 आणि इथं काय बाबा लिटर. 2.82 लिटर हे आपलं उत्तर असणार आहे. लिटर 2.82 लिटर या ठिकाणी असणार आहे इथं मध्य. ओके. म्हणजे दूध जे ग्राहकांनी दिलेले आहे त्या दुधाचा या ठिकाणी मध्य आला. तर अशा प्रकारे एकंदरीत आपण हा प्रश्न सोडवू शकतो. तर पहिला आणि तिसरा प्रश्न आपण बघितला. हे जे दोन प्रश्न जे आहेत, हे दोन प्रश्न जे सोडवण्याची जी पद्धत आहे तर ती सरळ पद्धत आहे आणि सरळ पद्धतीने हे दोन प्रश्न आपण बघितले. आता पुढची जी पद्धत आहे गृहीत मध्य पद्धत, तर ती गृहीत मध्य पद्धत बघू. दुसरा आणि बघा पहिला आणि तिसरा प्रश्न बघितला जो सरळ पद्धतीने होता. आता प्रश्न क्रमांक तिसरा आणि प्रश्न क्रमांक तिसरा आणि आय थिंक काहीतरी पहिला आणि तिसरा प्रश्न सरळ पद्धतीने आणि प्रश्न दुसरा आणि चौथा जो आहे तो गृहीत मध्य पद्धतीने. मग आता हा दुसरा प्रश्न बघू ज्याच्यामध्ये गृहीत मध्य पद्धतीने आपल्याला मध्य काढायचं आहे. ठीक आहे. मग त्यासाठी सेम म्हणजे प्रोसेस आहे. या ठिकाणी फक्त 1 2 3 4 5 कॉलम आपल्याला पाहिजेत आणि त्याच्यामध्ये ही माहिती आपल्याला दिली. काय दिले. एका महामार्गावरील टोल नाक्यावर सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत जमा होणारा कर रुपयामध्ये दिलाय व वाहन संख्या दिली. म्हणजे जमा झालेला कर 300 ते 400 दरम्यान जवळपास 80 वाहनांनी कर दिलेला आहे. 400 ते 500 रुपये 110 वाहनांनी कर दिलाय. 120 वाहनांनी जवळपास 500 ते 600 रुपये कर दिलाय. 70 वाहनांनी 600 ते 700 रुपये कर दिलाय. 40 वाहनांनी म्हणजे गाड्यांनी 700 ते 800 रुपये कर दिलाय. तर या दोन गोष्टी सेम मगाशी जसं केलं ना, हे दोन कॉलम जे इथं लिहायचे फक्त काय बाबा. एक आहे 300 ते 400, एक आहे 400 ते 500. 400 ते किती बाबा 300 ते 400, 400 ते 500. बरोबर. 400 ते 500, एक आहे 500 ते 600, एक आहे आपल्याकडे 600 ते जवळपास 700 आणि त्याच्यानंतर एक आहे 700 ते 800. ठीक आहे. हे लिहिलं आणि त्याच्यानंतर वाहन संख्या काय दिली बाबा. 80 दिले, 120 दिले, 110 दिले, परत 180 दिले, 110 दिले, 120 दिले, 70 दिले आणि 40 दिलेले. ठीक आहे. आता पहिली गोष्ट यांची बेरीज आपल्याला इथं पण पाहिजे. समेशन एफ आय यांची बेरीज लगेच करून टाकायची. 110 आणि 80 190, 190 आणि 120 310 झाले. 310 आणि 70 आपल्याकडे झाले जवळपास 380. 380 आणि 40 जवळपास 420च्या आसपास होतात. एकदा परत एकदा बघा. 80 आणि 110 किती झाले बाबा 190. बरोबर. 190 अधिक 120 करा आणि 120 अधिक हे 70 करा आणि हे 40 करा. बघा काय होतंय 0 9 आणि 2 11, 11 आणि हे 7 आणि 4 11 आणि 11 22चे 2 हातच्याला आले 2 जवळपास 420. बरोबर आहे. डबल कॅल्क्युलेशन करून बघा कारण एक कॅल्क्युलेशन चुकलं ना मित्रांनो तर तुमचं उत्तर चुकून जाईल. आता वर्गमध्ये माहिती आहे 300 ते 400 मध्ये कुठली संख्या येणार 350. साहजिकच 300 आणि 400च्या मध्ये येणारी संख्या 350. दोघांची बेरीज केली 300 आणि 400 700. 700 ला 2 ने भागलं तर आपल्याला येतात 350. 400 आणि 500च्या मध्ये कुठली संख्या येणार 450. 500 आणि 600च्या मध्ये येणारी संख्या 550. ठीक आहे. 550. त्याच्यानंतर 600 आणि 700च्या मध्ये येणारी संख्या 650. 700 ते 800च्या मध्ये येणारी संख्या 750. झालं. आता DI म्हणजे काय हे कळालं तुम्हाला वर्गामध्ये. DI म्हणजे XI वजा A. आता हा A काय घ्यायचा बाबा. A ची जी किंमत आहे ती नेमकी काय घ्यायची. XI म्हणजे काय बाबा हे सगळे 350 450 550 650 750 याच्यामधून A मायनस करायचं. आता A म्हणजे काय याच्यामधूनच घ्यायचा आहे. याच्यामध्ये सगळ्यात मध्ये येणारा कुठला आहे 550. तर सगळ्यात मध्ये येणारा 550 हा म्हणजे A ची किंमत 550. सगळ्यात मध्ये येणारी संख्या घ्यायची A ची किंमत 550. ठीक आहे. मग आता काय करा 350 वजा A म्हणजे 350 वजा 550. 350 बघा 350 वजा 550. 350 मधून 550 जात नाही. 550 मधून 350 गेले 200 झाले. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे इथं आले वजा 200. तसंच 450 वजा 550 करायचं. 450 वजा 550. 450 मधून 550 जात नाही. 550 मधून 450 गेले 100 राहिले. वजाचं चिन्ह वजा 100. आता इथं XI मायनस A म्हणजे 550 वजा 550 किती आले 0. 650 वजा 550 किती आले बाबा 100 आणि 750 वजा 550 किती झाले 200. म्हणजे एकंदरीत या सगळ्या संख्यांमधून 550 ला वजा करायचं एवढंच करायचंय बाकी काय नाही करायचं. बरोबर. आणि आता FI DI. FI कुठं बाबा इथं.
FI हा इथं आणि DI कुठे इथं, दोघांचा गुणाकार. 80 गुणिले 2 8 दुने 16 वजा आहे म्हणून वजा 16,000 आलं बरोबर ना. हे 2 शून्य हा 1 शून्य. 110 गुणिले 100 वजा 110 म्हणजे बाबा किती, हे 11 आणि ते 11च्या पुढे 1 2 3 शून्य 1 2 3 शून्य बरोबर झालं. त्याच्यानंतर 120 गुणिले 0 तुमच्याकडे येतं 0. 70 गुणिले 100 किती झाले, 7,000 झाले. आणि त्याच्यानंतर 200 गुणिले 40 बेस चौक 8 हे 8 आले आणि हे 3 शून्य म्हणजे तुमचे 8,000 झाले. मग अशा प्रकारे आता याचं काय करायचं, इथं समेशन FI DI करायचं, समेशन FI आणि DI. आता यांची बेरीज कशी करायची बाबा, या वजा मधल्या संख्या ह्या अधिक मधल्या संख्या, तर एक काम करायचं, या दोघांची बेरीज करा आणि या दोघांची बेरीज करा. यांची किती येते, 16 आणि 11 27 म्हणजे 27,000 वजा 27,000. आणि या दोघांची किती, 7 आणि 8 15 इथं आले 15,000. मग आता वजा अधिक काय होणार, वजा बाकी होणार. 27 मधून 15 गेले किती राहिले बाबा, 12 राहिले. 7 5 गेले 2, 27 15 गेले 12,000 झाले बरोबर. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 12,000 किती आले, वजा 12,000 आले. इथं आलं उत्तर वजा 12,000. तर अशा प्रकारे आपल्याकडे इथं वजा 12,000 आलं FI DI ची किंमत. मग आता मला काय करायचं, गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढण्यासाठी 2 सूत्र वापरावे लागणार. पहिली D बारची किंमत काढावी लागणार. पहिली कशाची, D बारची. D बारची किंमत काय, समेशन FI DI भागिले समेशन FI बरोबर. समेशन FI DI किती, 12,000 वजा 12,000 आणि समेशन FI किती, 420. मग इथं लिहा वजा 12,000 भागिले 420. आता इथं जे उत्तर येईल ते काय येतं बघा, हे 2 शून्य गेले म्हणजे 1200 भागिले 420. अच्छा सॉरी 1200 भागिले 42. 12 आणि 42ला 6 ने भाग जाईल. 6 दुने 12 बघा, या ठिकाणी जर विचार केला हे वजाचं चिन्ह द्या. 6 दुने 12 म्हणजे 2 आणि हे 2 शून्य आणि भागिले 6 7 या ठिकाणी आले 42 बरोबर. 6 दुने 12 आणि 6 सकम 42. मग आता 200 बघा D बारची जी किंमत आहे, काय करायचं, 200ला 7 ने भाग लावा बरोबर. 7 दुने 14 20 14 गेले 6 1 घेतले 0 7 8 56 7 8 56 बरोबर. आता 60 मधून 56 गेले 4 इथं घेतला 0 इथं घेतला पॉईंट. परत 7 चौक बरं 7च्या पाड्यामध्ये जवळपास 40 येतात का नाही. 7 5 35 7 5 35 40 मधून 35 गेले आपल्याकडे राहिले 5 1 0 घेतला 7 7 49 मग 1 घेतला 1 0 घेतला 7 1 7 म्हणजे 28.57 वगैरे तुम्ही घेऊ शकता. काय 28.57 फक्त चिन्ह वजाचं द्या, वजा 28.57. तर अशा प्रकारे वजा 28.57 ही आपली कशाची किंमत येणार आहे, D बारची किंमत येणार आहे. आता D बार आपल्याला नको आहे, आपल्याला काय करायचं, मध्य काढायचं आहे. मग गृहीत मध्य पद्धतीने मध्य काढू असं लिहायचं आणि मध्य काढायचं जे सूत्र आहे ते इथं आहे आपल्याकडं A अधिक D बार बरं का. A ची किंमत किती बाबा, 550 काढली होती. A ची किंमत आपल्याकडे आहे 550. ही झाली माझ्याकडची A ची किंमत 550 आपल्याकडे झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मला D बारची किंमत किती, वजा 28. मग इथं लिहायचं अधिक वजा 28 म्हणजे डायरेक्ट वजा 28.57 आपण करू शकतो. आता ही वजा बाकी करा. 550 मधून काय करा, 28.57 ला वजा करा. माहिती इथे 2 शून्य या ठिकाणी आपण लिहू शकतो. आता शून्यातून तर 7 जात नाही, 10तून 7 गेले 3 हातच्याला आला 1, 10तून 6 गेले 4 पॉईंट हातच्याला आला 1, 10तून 9 गेले 1 हातच्याला आला 1, 5तून 3 गेले 2 आणि इथं 521.43 किती आलं बाबा, 521.43 521.43 रुपये हे आपल्या या ठिकाणी उत्तर असलेलं आहे. तर 521.43 आलं. तर इथं एक लक्षात घ्या, या प्रकारच्या गणितात कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं आहे. खूप जास्तीत जास्त वेळा कॅल्क्युलेशन करा, एक कॅल्क्युलेशन डबल करा, चेक करा उत्तर बरोबर आहे की नाही. कारण एका ठिकाणी जर का तुमचं चुकलं, अधिकचं वजा झालं किंवा इथं एखादा गुणाकार चुकला तर उत्तर चुकू शकतं. मार्क इथं 4 मार्क असतात, 3 मार्क असतात, पण ते हातातले असतात. फक्त कॅल्क्युलेशन मध्ये गडबड नको आहे. ठीक आहे, पुढचा जो प्रश्न आहे, पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4. तर या प्रश्न क्रमांक 4 मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय, गृहीत मध्य पद्धतीने मध्य सेम पद्धत आहे. हे उत्पन्न पहिलं उभं लिहून घ्या. 25 ते 30 बाबा, 25 ते 30, 30 ते 35, त्याच्यानंतर 35 ते 40, त्याच्यानंतर 40 ते किती बाबा 45 आणि त्याच्यानंतर 45 ते 50 झालं. 25 ते 30, 30 ते 35, 35 ते 40, 40 ते 45 आणि 45 ते 50. आणि हे किती बाबा 20 आहे, 25 आहे, 15 आहे, 10 आहे आणि इथं पण 10 आहे. ठीक आहे. आता वर्गामध्ये दोघांच्या मध्ये 25 आणि 30 दोघांच्या मध्ये येणारी संख्या 27.5 किती येते,
27.5. या दोघांच्या मध्ये येणारी संख्या 32.5. 35 आणि 40च्या मध्ये येणारी संख्या 37.5. 5 वाढवत गेलं की येतं उत्तर. 40 आणि 45च्या मध्ये येतात 42.5. 45 आणि 50च्या मध्ये येतात आपल्याकडे 47.5. ओके. त्याच्यानंतर xi वजा a. काय करायचंय? xi वजा a करायचं. xi वजा a. आता xi म्हणजे याच्यातला कुठला तरी. आता a ची किंमत काय घ्यायची? याच्यामधून 1 घ्या. याच्यामधून 1 काय आपण 37.5 घेऊ. जी मध्ये येते ती a ची किंमत. a ची किंमत ही झाली 37.5. म्हणजे आता काय करायचं? या सगळ्यांमधून 37.5 ला वजा करायचं. मग आता काय बघा, 27.5 वजा 37.5. 27.5 वजा 37.5 म्हणजे 27 मधून 37 जात नाही. 37.5 मधून 27.5 वजा करा. म्हणजे 37 मधून 27 गेले 10 राहिले. मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 10. इथं आले वजा 10. तसंच 32.5 मधून 37.5 गेले वजा 5 येतं. 37.5 मधून 37.5 गेले 0 येणार उत्तर. त्या संख्येतून ती संख्या वजा. 42.5 मधून 37.5 गेले 5. 47 मधून 37 गेले 10. म्हणजे 47.5 मधून 37.5 गेले 10 वजा. म्हणजे या सगळ्यांमधून 37.5 ला वजा करायचं. आणि a ची किंमत ही आपण मधली संख्या घेतली. बरोबर. आता fi di गुणाकार करायचा. कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार करायचा? fi आणि di चा. हा fi हा di. 20 10 200 वजा आहे म्हणून या ठिकाणी आलं वजा 200. 25 5 125 वजा 125. ठीक आहे. 15 गुणिले 0 0. 10 5 50 म्हणून 50. त्याच्यानंतर 10 10 100 म्हणून इथं 100. आता इथं समेशन fi आणि di. आता हे कॅल्क्युलेशन करू. आता बघा इथं यांची बेरीज म्हणजे या दोघांची बेरीज आणि या दोघांची बेरीज करा. या दोघांची आली 325 वजा 325 आले आणि इथं आले 150. बरोबर. आता वजा अधिक वजा बाकी दोघांची वजा बाकी करा. 5तून 0 गेले 5. 2तून 5 जात नाही. 12तून 5 गेले 7. हातच्याला 1. 3तून 2 गेला 1. 175 वजा 175. किती उत्तर येईल बाबा इथं? वजा 175. हे या ठिकाणी मला इथं कॅल्क्युलेशन करून उत्तर मिळेल. आणि ही जी बेरीज आहे समेशन fi ही किती येते? 20 आणि 25 45. 45 आणि 15 60 70 आणि 80. हे झालं 80. पहिलं मला काय करायचं? डी बार. मगाशी पण आपण काढलं होतं डी बार. समेशन fi di भागिले समेशन fi. समेशन fi di किती बाबा? 175 वजा 175 वजा 175 आणि भागिले बाबा हे किती आपले 80. आता 80 ने भाग लावा. चला म्हणजे 175 ला 80 ने भाग लावा. 8 दुने 16 म्हणून 180 दुने 160. इथं आले 5. 7 हे गेले 1 15. पॉईंट दिला 0 घेतला. परत 8 दुने 16 येतात. पण आता हे 150 160 म्हणजे 150 येत नाही. मग 80 एके 80 करा. 80 एके 80. 150 मधून जर का आपल्याकडे 80 गेले तर किती राहिले? 150 मधून आपल्याकडे 80 गेले तर 15तून 8 गेले 7. 70 आपल्याकडे या ठिकाणी उत्तर आलं. आता एक 0 घेतला. 8 7 56 8 8 64. 8 8 64. बरोबर. एक 0 घेतला. 10तून 4 गेले 6 घेतला. एक 0 घेतला. 8 8 8 45 8 48. 8 7 56. 8 7 56 घ्या. एक 0 घ्या. एक 0 घ्या आणि 60 मधून 56 गेले 4 आणि एक 0 आणि 8 45. म्हणजे जवळपास 1 8 7 5. मग या ठिकाणी एक काम करा आपण 2.18च्या ऐवजी हे 7 आहेत त्यामुळे हे 18चं 19 करा. 2.19 या ठिकाणी आपण म्हणू शकतो. आणि बरोबर डी बार बरोबर वजा 2.19 घ्या. कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं वजाची किंमत आहे म्हणून डी बारची किंमत वजा 2.19. तर एकंदरीत आपण अशा प्रकारे ही डी बारची किंमत साधारणतः वजा 2.19 काढू शकतो. पण आपल्याला मध्य काढायचं आहे. माहिती लिहायचं गृहीत मध्य पद्धतीने जर मध्य काढायचं असेल तर मध्य काढायचं आपलं सूत्र आहे ए अधिक डी बार किंवा ए अधिक डी बार. ए ची किंमत किती बाबा माझ्याकडे आहे? ए ची जी किंमत आहे ती आपण इथं घेतली होती 37.5. 37.5 वजा डी बार म्हणजे काय? अधिक डी बार म्हणजे काय? 2.19 वजा मध्ये. मग इथं डायरेक्ट लिहा वजा 2.19. ठीक आहे. मग आता 37.5 मधून 2.19 वजा करा. 37.5 म्हणजे 37.50. त्याच्यामधून 2.19 वजा करा. 10तून 9 गेला 1. हातच्याला आला 1. 5तून 2 गेले 3. इथे घेतला पॉईंट. 7तून 2 गेले 5 आणि हा 3. 35.31. किती आलं? 35.31 हजार रुपये. काय बाबा? 1000 रुपये. 1000 रुपये. रुपये नाही तर 1000 रुपये.
मग याचा अर्थ काय, 35.31 गुणिले 1000 ने गुणायचं, एवढे रुपये झाले. 1000 रुपये म्हणजे 1000 ने गुणायचं तेवढे रुपये. मग किती झालं, 35,310. जर 1000 ने गुणलं तर 35,310 रुपये हे आपलं उत्तर येईल. तर अशा प्रकारे ह्या गोष्टी आपण करू शकतो. चौथा प्रश्न आहे, कॅल्क्युलेशन फक्त आपलं व्यवस्थित असलं पाहिजे, कॅल्क्युलेशनमध्ये गडबड करायची नाही. बरोबर उत्तर 35,310. ओके, तर या ठिकाणी अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडवू शकतो. आता आपण एक 5वा प्रश्न बघूया, ज्याच्यामध्ये गृहीत मध्य पद्धत झाली. आता मध्य प्रमाण विचलन जी पद्धत आहे, तिसरी पद्धत, या पद्धतीने कसा मध्य काढायचा त्यावर आपण चर्चा करूया. इथे बघा सेम आहे, एका कंपनीतील 120 कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीची वारंवारता वितरण सारणी दिलेली आहे. कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचे मध्य प्रमाण विचलन पद्धतीने काढा. ओके, आता बघा इथं पहिली गोष्ट हे दिले, हे लिहून घ्या. 0 ते 500, त्याच्यानंतर 500 ते 1000, 1000 ते किती बाबा, 1000 ते आले आपल्याकडे 1500, त्याच्यानंतर 1500 ते आपल्याकडे आलं 2000. बरोबर, परत 2000 ते 2500 आपल्याकडं या ठिकाणी आहे. FI म्हणजे कर्मचारी संख्या 35 आहे, 28 आहे, 32 आहे, 15 आहे आणि 10 आहे. या दोन गोष्टी जशाच्या तशा. आणि तर बेरीज पण लगेच करून टाकायची. समेशन FI XI बरोबर 120 कर्मचारी आहेत, यांची बेरीज 120च येणार. बघा एकदा चेक करून. बघा 35 बाजूला घ्या, हे कॅल्क्युलेशन करा पहिलं. 28 आणि 32, 30 आणि 30 60, 60 आणि 35 किती झाले आपल्याकडं, 95 झाले. 95 आणि 15 किती झाले, 110 आणि हे 10 120 झाले. वर्गमध्य पण माहिती आहे, याच्यामध्ये फक्त एक कॉलम ऍड होतोय बघा, तो लक्षात येईल तुमच्या. वर्गमध्य सगळ्यांमध्ये आहे, सरळ मध्य पद्धतीमध्ये सुद्धा, गृहीत मध्य पद्धतीमध्ये सुद्धा, या पद्धतीमध्ये सुद्धा वर्गमध्य काढायचं आहे. मगाशी होतं तसंच आहे. 0 आणि 500च्या मध्ये येणार 250, 500 ते 1000च्या मध्ये येणार किती, 750, 1000 ते 1500च्या मध्ये येणार 1250, या दोघांच्या मध्ये येणार 1750, या दोघांच्या मध्ये येणार 2250. झालं वर्गमध्य. त्याच्यानंतर DI ची किंमत मगाशी पण काढली होती, या मेथडमध्ये सेमच आहे सगळ्या पद्धती, फक्त एक कॉलम इथं वाढतोय. आता DI ची किंमत कशी काढायची, XI वजा A, XI वजा A, A ची किंमत किती घेणार, मध्ये कोण येतं 1250. मध्ये जर दोघं जण येत असतील ना तर दोघांपैकी कुठलाही एक घ्या, चालतंय, शक्यतो वरचा घ्या. आता या सगळ्यांमधून 1250ला वजा करायचं. 250 वजा 1250, बघा 250 वजा 1250. मग 250 वजा 1250, 250 मधून 1250 जात नाही, 1250 मधून 250 गेले 1000, वजा 1000 करून टाका, वजा 1000. इथं 750 मधून 1250 गेले वजा 500 येतील. इथं किती येतील, 0 येतील. 1250 मधून 1250 गेले 0. 1750 मधून 1250 गेले 500 राहतील. 2250 मधून 1250 गेले 1000 झाले. बरोबर. आता UI म्हणजे DI भागिले G. आता G म्हणजे काय, पार्लेजी आहे का, पार्लेजी, ग्लुकॉन डी वगैरे असं काय नाही, पार्लेजी वगैरे काय नाही. तर G म्हणजे काय करायचं की DI भागिले G, G म्हणजे यांच्यातलीच एक संख्या, म्हणजे या सगळ्यांना भाग जाईल अशी संख्या, या सगळ्यांना कुठल्या संख्येने भाग जाईल अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायची. या सगळ्यांना 2 ने पण भाग जाईल, 10 ने भाग जाईल, 5 ने भाग जाईल, 50 ने भाग जाईल, 100 ने भाग जाईल, त्याचबरोबर या दोघांना 250 ने पण भाग जाईल आणि या सगळ्यांना 500 ने पण भाग जाईल, या सगळ्या संख्यांना. तर बघितलं आपण या 1 2 3 4 5 या सगळ्या संख्यांना जवळपास एवढ्या संख्यांनी भाग जाऊ शकतो. मग यातली कुठली संख्या, यातली मोठ्यात मोठी संख्या 500 आहे, म्हणून या ठिकाणी G ची किंमत काय घ्यायची, 500 रुपये 500 घ्यायची. G बरोबर किती, या ठिकाणी G बरोबर 500 घ्यायचं, कारण या सगळ्यांना 500 ने भाग जाईल, मोठ्यात मोठी संख्या. ओके, मोठ्यात मोठी संख्या उचलायची, 2 10 वगैरे नाही घ्यायची, मोठ्यात मोठी संख्या. मग सगळ्यांना 500 ने भाग लावा. 1000 भागिले 500, 500 2 1000 म्हणून वजा 2, 500 1 500 वजा 1, 500 भागिले 0 भागिले 500 किती आलं, उत्तर आलं 0. 500 1 500, 500 2 1000. आता FI आणि UI हे झालं FI आणि हा आपला UI यांचा गुणाकार. 35 2 70 वजा आहे म्हणून वजा 70, 28 1 28 वजा आहे म्हणून वजा 28, 32 गुणिले 0 0, 15 गुणिले 1 15 आणि 10 दुने 20. या दोघांची बेरीज, या दोघांची बेरीज 70 आणि 28 किती झाले, 98 वजा 98. बरोबर, वजा वजा अधिक वजा 98 आणि यांची बेरीज किती झाली, 35. आता या ठिकाणी वजा अधिक वजा बाकी, 98 मधून 35 घालवा. बघा आता बघा, 8तून 5 गेले 3, 9तून 3 गेले 6, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 63, म्हणजे यांची जी बेरीज आहे ती किती आली, वजा 63. समेशन FI
UI बरोबर वजा 63 येईल. ठीक आहे. आता मला काय करायचंय, मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मध्य काढायचा आहे. तर तो काढण्यासाठी U बार अगोदर काढायचा. त्यासाठी समेशन FI UI भागिले समेशन FI. पहिला U बार काढायचा बरोबर. मागाशी D बार काढला, आता U बार म्हणजे समेशन FI UI भागिले समेशन FI. FI UI किती, वजा 63 आणि भागिले 120. मग आता 120 ने भाग लावा 63 ला. 120च्या पाड्यात 63 येत नाही, इथं घेतला 0, इथं 0 पॉईंट घेतला. 12 पंचे 60, मग इथं आले 2 0, 3 घेतला, 0 घेतला, 1 0 आला. 12 दुने 24, 1 0 घेतला, 10तून 4 गेले 6 आणि 3तून 3 गेले 0 राहिले. 300 मधून 240 गेले, 60 आलं, 1 0 आणि परत 12 पंचे 60. 0.525 किती आलं, 0.525. मग इथं याचं वजा 0.525. ही कशाची किंमत झाली, U बारची. आता U बारची किंमत झाल्यानंतर मग मध्य काढायचा. कुठल्या पद्धतीने, मध्य प्रमाण विचलन पद्धतीने मध्य काढू. मग हा मध्य काढायचं सूत्र काय बाबा आपल्याकडं, हा मध्य काढायचं सूत्र मध्य बरोबर A अधिक U बार गुणिले G. काय, A अधिक U बार गुणिले G. A ची किंमत किती, इथं 1250 आपण घेतली होती, इथं लिहू 1250 अधिक U बार किती, वजा 0.525 आणि गुणिले G किती घेतलं होतं, इथं 500 घेतलं होतं. मग अशा आपण G घेतलं होतं 500. आता इथं 500 ने गुणू बघा. 525 गुणिले 5च करा, नंतर वाटलंच तर त्याच्या पुढे 2 0 लावा. 500 म्हणजे 2 0 घेतले, 5 ने गुणा. 5 5 25, 4 आले 2, 5 दुने 10, 10 आणि 2 12चे 2, हातच्याला 1, 5 5 25 आणि 1 26 झाला. परत एकदा बघा, 5 5 25, हातच्याला 2, 5 दुने 10 आणि 2 12, हातच्याला 1, 5 5 25 आणि 1 26. 1 2 3 घरं सोडून पॉईंट, 1 2 3 घरं सोडून पॉईंट, 262.5 किती आलं, 262.5. 1250 वजा 262.5. आता यांची वजाबाकी करा, 262.5 यांची वजाबाकी करा. 1250 वजा 262.5. बघा इथं 0 घेतला, 10तून 5 गेले, आपल्याकडे किती आले, 10 मधून 5 गेले 5, इथं घेतला 1, परत 10 मधून 3 गेले 7, इथं आला 1, त्याच्यानंतर परत 5तून 7 जात नाही, 15तून 7 गेले 8, इथं आला 1, 12तून 3 गेले 9, 987.5 किती आला बाबा, उत्तर 987.5. आणि इथं काय, रुपये, म्हणजे हा जो निधी आहे तो आपल्याकडे आला 987.5 रुपये. तर अशा प्रकारे आपण एकंदरीत या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो, 987.5. तर एकदम सोपा आहे, ही पद्धत सुद्धा काही इतकी अवघड नाहीये. फळ्यावर बघा स्क्रीनशॉट या सगळ्या गोष्टींचा तुम्ही घेऊ शकताय. तर एकंदरीत ह्या प्रकरणामध्ये हा जो सराव संच याच्यामध्ये एकूण 6 गणितं आहे. आता याच्यात जर का एक विचार केला आपण, पुढे जर का आपण पाहिलं, पुढचं जर एक एक्झाम्पल बघितलं शेवटचं, तर सेम असंच आहे. मी आता फटाफट घेतो, एकदम सिंपल आहे. बघा, साप्ताहिक पगार बाबा, या ठिकाणी इथं निधी आहे आणि कर्मचारी संख्या, इथं साप्ताहिक पगार, इथं पगार पाहिजे बरं का, इथं निधीच्या ऐवजी पगार पाहिजे. हा पगार किती बाबा, 1000 ते 2000, 1000 ते 2000. चला पटापट घेऊ. इथं किती बाबा, 2000 ते 3000, 2000 ते 3000. इथं किती बाबा, 3000 ते 4000 आणि इथं किती बाबा, 4000 ते 5000. साप्ताहिक आठवड्याचा पगार किती बाबा, इथं 25 लोकांना 1 ते 2000 पगार आहे, 45 लोक आहेत, 50 लोक आहेत आणि 30 लोक आहेत. समेशन FI बरोबर किती आले बाबा, या ठिकाणी 150 आहेत. बघा 50 आणि 3 80, 45 आणि 25 60, 60 आणि 80, सॉरी 50 आणि 3 80, 45 आणि 25 आपल्याकडे जवळपास येतात. बघा 25 45 150 आणि 30. बघा 5 आणि 5 10चे 0, हातच्याला 1, 1 आणि 2 आपल्याकडे, हा हे 70 होतं, या दोघांची बेरीज 70 आणि 80 150 बरोबर, ही बेरीज झाली आपल्याकडे 150. ठीक आहे. वर्गमध्य 1000 ते 1200च्या मध्ये येणारी संख्या कुठली, 1500 बरोबर. 1000 ते 1200च्या मध्ये येणार 1500. 2000 ते 3000च्या मध्ये येणारी संख्या 2500. 3000 ते 4000च्या मध्ये येणारी संख्या 3500. 4000 ते 5000च्या मध्ये येणारी संख्या 4500. दोघांच्या मध्ये येणारी संख्या. DI म्हणजे XI वजा A. A ची किंमत काय घ्यायची बाबा, आता मध्ये जो असतो तो A, पण इथं मध्ये दोघं जण आहेत, 2500 आणि 3500. तर कुठलीही संख्या घ्या, मी 2500 घेतो. ही झाली बाबा A ची किंमत 2500 बरोबर. वाटलं तर इथल्या A बरोबर 2500. मग आता काय करा, वजा बाकी करा. 1500 मधून 2500 गेले, वजा 1000 झाले.
2500 मधून 2500 गेले 0, 3500 मधून 2500 गेले 1000 आणि 4500 मधून 2500 गेले 3000. बरोबर, 2000 झालं. आता या ठिकाणी आपण काय करू की UI म्हणजे DI भागिले G. DI भागिले G. आता G ची किंमत किती घ्यायची, या सगळ्यांना कुठल्या संख्येने भाग जाईल, मोठी संख्या अशी आहे 1000ने सगळ्यांना या ठिकाणी भाग जाऊ शकतो 1000ने. मग तुम्ही G ची जी किंमत आहे ती किती घ्या 1000. तसं सगळ्यांना 100ने पण भाग जाईल, 500ने पण भाग जाईल, 10ने जाईल, 5ने जाईल, 2ने जाईल. पण मोठी संख्या 1000 आहे, सगळ्यांना 1000ने भाग जाऊ शकतो. मग 1000 एके 1000 वजा आहे म्हणून वजा 1 इथं 0, 1000 एके 1000, 1000 दुने 2000. बरोबर. आता गुणाकार करा FI आणि UI. हा FI आणि हा UI. 25 एके 25 वजा आहे म्हणून वजा 25, 45 0 0, 50 एके 50, त्याच्यानंतर 30 दुने 60 आले. आता इथं समेशन FI आणि UI बघा, हे वजा 25 आणि 60 आणि 50 ची बेरीज येते 110. आता या दोघांची वजाबाकी करा, अधिक वजा वजाबाकी. 10 तून 5 गेले 5, 7 आला 1, 11 मधून 3 गेले 8, 85. म्हणजे इथं किती आलं उत्तर वजा 85. साधारणतः आपल्याकडे इथे येईल उत्तर वजा 85. अशा प्रकारे या ठिकाणी इथं आपल्याकडे इथे लिहितो वाटलं तर वजा 85 आपल्याकडे उत्तर आलंय. तर अशा प्रकारे आपल्याकडे हे वजा अधिक 85 येईल, कारण मोठ्या संख्येचं उत्तर या मोठ्या संख्येचं चिन्ह जे ते 85 आहे म्हणून. मग आता आपण काय करू, FI UI आलं आणि समेशन FI आलं. मग आता आपण पहिला U बार काढू. U बार काय बाबा, समेशन FI UI भागिले समेशन FI. समेशन FI UI किती बाबा 85 आणि समेशन FI किती 150. 150. आता 150 ने भाग लावा 85 ला. 150 भागिले 85. 0 घेतला, 0 पॉईंट घेतला. 15 5 75. 15 5 75 म्हणजे 750 इथं आले. 0 आले, 0 आले, 1 आले, 1 0 घेतला. आता 15च्या पाड्यामध्ये बघा 15 सक 90. 15 सक किती झाले 90, म्हणजे इथं आले 900. बरोबर. आता या ठिकाणी 1000 मधून 900 गेले, परत या ठिकाणी 100 आला, परत 15 सक 90, 6 6 6 6 पुढे वाढत जाणार आहे म्हणून 5.7 आपण या ठिकाणी पकडू. 0.7 0.57 काय आलं बाबा उत्तर U बार बरोबर 0.57 ही झाली आपली U बारची किंमत. आता मला काय करायचं आहे, मध्य काढायचं आहे. आता मध्य काढायचं जे सूत्र आहे मगाशी आपण बघितलं, मध्य कुठलं बाबा, मध्य प्रमाण विचलन पद्धतीने. मग ते काढायचं सूत्र आहे आपल्याकडे A अधिक DA अधिक U बार गुणिले G. ओके. A ची किंमत किती बाबा, A ची किंमत आपल्याकडे 2500 अधिक U बार किती 0.57 आणि गुणिले G ची किंमत किती 1000. बरोबर. आता 2500 अधिक 0.57 गुणिले 1000 किती झाले 5 7 त्याच्या पुढे 1000 म्हणजे 1 2 3 0. बरोबर. आता 1 आणि 2 घर सोडून इकडे आलं तर 570 होतात. 570 होतात. ठीक आहे. आता बेरीज करा. 0 अधिक 0 0, 0 अधिक 7 किती झाले 7, त्याच्यानंतर 5 आणि 5 10चे 0 आजच्याला 1 30,070. या ठिकाणी आपल्याकडे उत्तर किती येतील 30,070 रुपये. साप्ताहिक पगार रुपयामध्ये आहे 30,000. या ठिकाणी आपल्याकडे रुपये आलं 70 रुपये. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो आपण सोडवू शकतो. शेवटचा प्रश्न आहे आपला या सराव संचामधला. जवळपास 6 प्रश्न होते, सगळे प्रश्न बघितले. लक्षात घ्या 3च पद्धती आहेत, सरळ पद्धत, गृहीत मध्य पद्धत आणि त्याचबरोबर तिसरी जी पद्धत आहे मध्य प्रमाण विचलन पद्धत. ओके. काय तर मध्य प्रमाण विचलन पद्धत. तर तीनही पद्धती बघितल्या. एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, 3 पद्धतीमध्ये पहिला कॉलम, दुसरा कॉलम, तिसरा कॉलम सेम आहे. पहिल्या पद्धतीमध्ये डायरेक्ट FI XI आहे, दुसऱ्या पद्धतीमध्ये DI ऍड होतो आणि तिसरी जी पद्धत आहे तिच्यामध्ये UI ऍड होतो. नीट जरा कंपॅरिझन करून समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर आजच्या चर्चेत मित्रांनो इथं थांबतो, परंतु थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे, नवीन असेल आपल्या YouTube चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट, गणित विषय अवघड जात असेल तर काळजी करू नका. तुमच्यासाठी आपल्या ॲपवरती, ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी, या ॲपवर आपण एक स्पेशल कोर्स बनवला आहे गणित भाग 1 आणि गणित भाग 2चा. त्यावरती आपण लाईव्ह सुद्धा येत असतो,
त्यावरती एक कोर्स बनवलेला आहे ऑलरेडी. लाईव्ह येण्यापेक्षा तो कोर्स जो बनवला आहे तो नीट बघा, कारण त्या कोर्समध्ये आपण काय केलंय, आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जे महत्त्वाचे प्रश्न आले होते त्या प्रश्नावर आपण त्या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे. जवळपास प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओ त्या कोर्समध्ये आहे आणि त्याचबरोबर अधूनमधून लाईव्ह सुद्धा त्या कोर्सवर आपले लेक्चर होत असतात. आता हा कोर्स आपल्या ॲपवर जाऊन कसा परचेस करायचा आणि ॲप कसं डाउनलोड करायचं या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूयात आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन. तर जाऊयात आता आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर. हा तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघा, आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ॲपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ॲपमध्ये लॉग इन करून घेऊयात. 2 ऑप्शन आहे, एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड. मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार. मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ. ठीक आहे, आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसीड सिक्युअरलीवरती आपण क्लिक करू. त्यानंतर एक OTP येईल, तो OTP आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे. OTP आला ऑटोमॅटिकली, नसेल आला तर OTP टाकून तुम्ही जॉईन करू शकता. आता आलो आपण. तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी. आता इथे आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की 10वी बोर्ड परीक्षा 2024 499 रुपयाचा कोर्स आहे. तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो. इथं फ्री मटेरियल सुद्धा आहे. हे जे 3 डॉट तुम्हाला दिसतात ना, इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियल सुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला. पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण. तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम इंटरेस्टेडवरती क्लिक करायचं. ओके, आय एम इंटरेस्टेडवरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल. ओके, फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या व्हॉट्सअपवरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं. आता मी आलो व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं. ओके, आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्यासमोर बरेचसे ऑप्शन्स येतील. म्हणजे गुगल पे येईल, त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने. आता तुम्ही गुगल पेवरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला UPI ID विचारतील. तर तो गुगल पेचा तुमचा UPI ID किंवा मोबाईल नंबर टाकायचा. शक्यतो UPI ID आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो. ओके, तर आपण या ठिकाणी समजा UPI ID, आता माझा गुगल पेचा UPI ID कुठे आहे बाबा, मी शोधतो. हा तर या ठिकाणी चेक करतो. UPI ID आपल्या इथं असतो. गुगल पेवरती आपण आलो ना, इथं जे आपलं इथं क्लिक केलं की इथं आपला UPI ID असतो. तो क्लिक करतो, मी कॉपी करतो आणि मग तो UPI ID या ठिकाणी मी इथं टाकला. समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं. पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल. तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे. ठीक आहे, येस. आता इथे वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात, हे सगळं केल्यानंतर थोडंसं बॅक साईडला यायचं आणि बॅक साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे. ओके, मग ह्या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकताय. ओके, तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो परचेस करायची. तर तुम्हाला नक्कीच समजली असेल. ओके, तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ॲपवरती जाऊन आपण कशा प्रकारे अभ्यास करू शकतो ते बघूयात. सुरुवातीला हा आपला ॲप आहे. या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि ॲपवरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी येईल. इथं जर तुम्ही बाय नसेल केला, हा कोर्स विकत नसेल केला तर इथं क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता. आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. यामध्ये ओव्हरव्ह्यू आहे, कंटेंट आहे, लाईव्ह क्लासेस आहे. लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील. कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग 1 दिसेल 10वीचं. त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग 2 वगैरे पण दिसतील. हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत. गणित भाग 1 वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भाग 1 मध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल. मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या. ओके, आता इथं जर क्लिक केलं तर 2 चलातील रेषीय समीकरणाच्या व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 1. अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल. आपण जरा बॅकला येऊयात. ओके, आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत. त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे. दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत. हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील. आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू 10वी गणित भाग 1 आहे ना, त्यानंतर गणित भाग 2 आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं 10वी गणित भाग 1 मध्ये तर इथं खाली काही PDF सुद्धा आहेत. काही PDF नोट्स बघा, पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर नोट्स सुद्धा PDF अवेलेबल केलेले आहेत तुमच्या